अखेरचा संवाद. लेखक वसंत कानेटकर. अंक 1 ते 2. निर्माता महेश माधवे. सूत्रधार अशोक माधवे. दिग्दर्शक चंद्रकांत पुरम. सहाय्यक दिग्दर्शक श्याम माधवे. नेपथ्य व प्रकाशयोजना शरद कांबळे आणि बंधू. रंगभूषा संदेश मधुरकर. पार्श्वसंगीत दिनेश मेस्त्री, शुभम मेस्त्री. व्यवस्थापक भीम मंडळ सर्जेगोट मिर्या बांधव. नाट्य रसिक रंगदेवता यांना विनम्र अभिवादन करून त्रिमूर्ती नाट्य मंडळ आनंद सादर करीत आहोत. अखेरचा संवाद. अखेरचा संवाद. या नाट्य समूहातील संगीत कलाकार, या नाट्य समूहातील संगीत कलाकार डॉक्टर सुभाषी श्रीकृष्ण वाघवे. डॉक्टर सुभाषी श्रीकृष्ण वाघवे. बॅरिस्टर देवदत्त प्रकाश वाघवे. बॅरिस्टर देवदत्त प्रकाश वाघवे. जयसिंह स्वानंद परब. जयसिंह स्वानंद परब. हरिभाऊ संतोष अपराध. हरिभाऊ संतोष अपराध. राजीव धीरज सावंत. राजीव धीरज सावंत. गंगाराम स्वराज वाघवे. स्वराज वाघवे. मुक्ताबाई सुजाता शेलटकर. मुक्ताबाई सुजाता शेलटकर. हेमा विनू देऊलकर. हेमा विनू देऊलकर. नंदू योगिदास शेलटकर. नंदू योगिदास शेलटकर. विशेष आवाज भीम मंडळ व ग्रामस्थ बंधू सर्जेगोट मिर्या बांधव. दिनेश मेस्त्री, उल्हास मेस्त्री, बाबू काळसेकर, संदेश मसूरकर, दिलीप मसूरकर आणि शरद कांबळे बंधू. नाट्य रसिक रंगदेवता यांना विनम्र अभिवादन करून सानंद सादर करीत आहोत. अखेरचा संवाद. अखेरचा संवाद. अखेरचा संवाद. मॅचेस चालले आहेत ना त्यांच्या त्या जयसिंह पाटला बरोबर. रोज संध्याकाळी त्याच वेळी नियमन जातात. खेळायला जातात नंतर काही बॅडमिंटन. पण राजीव सुद्धा अजून परत आलेला नाहीये. प्रोफेसर लोकांची कसलीची मीटिंग आहे. याला थोडा उशीर होईल असा फोन आला होता त्यांचा हेमाला. आणि यांच्याबद्दल तर काही विचारायलाच नको. कोण कुठलं तरी पक्षकारांचा घेराव काही संपायचा नाही. यांनी काळजी घेताना मला एक दिवस देशाची व्यवस्था करणार. हे बघ, ते आले की त्यांना ही गोळी द्या. लक्षात राहील तुमच्या की हो म्हणजे बोलणं झालं. हार्टच्या पेशंटची काळजी कशी घ्यायची हे इतकी वर्ष दवाखान्यात होतं मला कळलं नसेल तर मला वाटतं पोपटी घेतलेली बरे. मला वाटतं हरिभाऊ हल्ली तुम्हाला जरा जास्तच कळायला लागलं. आमच्या घरातलं आणि दवाखान्यातलं देखील. तसं नाही होत. किती पेशंट झाले संबंध भेटी करून भरून बाहेर फुटपाथवर बसले पेशंट मंडळी. आता तुमच्या पद्धतीने तपासायचं म्हणजे रात्री 10चा भोंगा नक्की वाजतो. हो ना. मग हरिभाऊ आजपासून दवाखान्यात तुम्हीच सांभाळायला. हो माझ्या म्हणण्याचा अर्थ तसं नव्हतं. मला एवढं म्हणायचं होतं. ते महिपतराव इथे बायकोला घेऊन गेले. त्यांना म्हणावं इथेच थांबा. डॉक्टर सुभाषी इथेच त्याला तपासणार. तो मुलगा कुठे गेला? काय त्याचं नाव? गंगाराम. हा
गंगा गंगाराम, अरे गंग्या, अरे बाई साहेब घरात आले, एवढंही कळत नाही का तुला? नुसतं डोळ्यासारखं फिरत नाही. बघतोयस कुठे, चालतोयस कुणीकडे? त्या सोप्यावरची धूळ कशी गाढवाच्या लेखा समजतं की नाही? अरे भाऊ, अहो लहान आहे तो, हळूहळू होईल. हे बघ गंगाराम, साहेब आणि राजू आता येतील. त्यांना चहा बरोबर बिस्किट द्यायला विसरू नको. आणि झालंच तर नंदू यातही दुपट्याच्या कपाटात शिरा करून ठेवलाय. म्हणालीस तर तुपावर गरम करून दे ना तिला. त्या बैलासारख्या मना डोलवू नको, समजलं का सगळं? तेव्हा बाई साहेब तुम्ही काय बरं. माझ्या सगळं लक्षात आहे. साहेबांची बॅग कुठे आहे? ती घे आणि गाडीत नेऊन दे. ओके, मी सांगितलेलं तेवढं आहे काय? गाडीत नेऊन दे. चला आपण पण निघूया. दरवाजावरचे पडदे दिलेच नाही. कधी बदलायला वेळ मिळतोय कुणाला? हे बघा, डॉक्टर दिवस आले तर त्याला तुम्ही सांगा की हो, ते मी बरोबर. जय, तुला ना आज कॉलेजमध्ये गंमत सगळ्याचं विसरलेच बघ. अरे जॉनी जॉय, काय रे जॉय, तू तर ग्रेटच आहेस. अरे आमच्या घरात वाघ सिंह राहतात की राक्षस? अगं बाई, एक वेळ वाघ सिंह आणि राक्षस परवडले, पण तुझा तो दातोड खाणारा भाऊ राजीव, डोळे फाडून फाडून बघणारी जोडणी आणि मारक्या म्हशीसारखा शिंग रोखणारा तो कब्जी करुषा हरिभाऊ मेलो. काही फरक नाही येते. तू आधी बस बघून ते. बस, मी आलेच चिठ्ठी. अगं पण मी बाहेर फुटपाथ उभा राहतो की. कशाला? लाईन मारायला? नथिंग डुईंग का? तू बस बघू आधी खाली. अरे बस ना तू. तू येताना तुझा रॅकेट घेऊन ये. आज मी तुझ्या रॅकेटने खेळणार. ते मात्र अजिबात करायचं नाही हा महाराज. मला माहिती आहे माझ्या रॅकेटवर तुझा डोळा आहे. हे बघ, एक वेळ जीव मागितलंस ना ते रॅकेट. बरोबर, जेव्हा मागायची वेळ येईल ना तेव्हा बघूया जीव देतेस की रॅकेट देतेस ते. आता आधी जा. तुला मॅचला उशीर करायचा आहे का? काय उशीर होत नाहीये. जय, आधी बस बघू खाली. बस इथे. जॉय, तू पण नर्वस होणार असशील ना. तुझी नाही पण नक्की होणार नव्हतं. काय कोण आणि काय सांगितलं ना नर्वस नकोस. नंदूताई, हो, दुपट्याच्या कपड्यात शिरा ठेवलाय. हवा तर तुपावर परतून देतो, म्हणजे द्यायला सांगतो. पण मला वाटतं हा शिरा तुमच्या पुरताच असावा. हो का? हो. मग तर तुम्हीच. हो, पण आम्ही गेल्यावर तोपर्यंत जयशी बोला. हो, थांबा. मॅचला उशीर होतोय. जयशी बोला. कोंबडेपणा करू नका. आले मी जय. काय जयसिंहराव, काय बागेदार पाटलांची चिरंजीव हो ना? हो, मीच तो जयसिंहराव. बरोबर ना? ते कौशल्य काशीगावकरच्या तमाशा धुमाकूळ घालणारे ते. अहो, ते आमचे वडील बंधू संपतराव. हो, तुम्ही त्या बारी सोंगाड्याचं काम करीत होता वाटतं. तोंड आवरून बोला मिस्टर. मी कंपाऊंडर हरिभाऊ गायकोंडे. समजलं? नाही, तमाशातली ती बारकाईनं माहिती सांगायला लागला म्हणून वाटलं हो. का वाटेल बुवा, तुम्ही ऊस खाता का ऊस? खातो की. बोट लागला तर मुळासकट खातो, नाहीतर गुरांपुढे टाकतो. आपली कीर्ती ओळखून आहोत. पण आमची नंदू फार सरळ आहे, साधी आहे. कोल्ह्याचे दात कसे असतात ते माहित नाही तिला अजून. समजलं? हो, तुम्ही खूप उसानं दात लावले असतील हो, पण नंदूच्या केसानं जरी हात लावलात ना तर सरळ आडवा करून सारख्या घालीन आणि चिपाडून पहिला पुढे टाकेन. समजलं? आणि
आता विषय संपलाय. झालंय आता ते सगळं संपलंय. नाही कसं आहे ना रे भाऊ, दुसऱ्याचे दात काढण्यापूर्वी स्वतःचे हात आधी नीट पाच चला. काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचंय? टेक इट इझी हरिभाऊ. इथली हवा फारच गरम झाली. उकडायला लागले मला. नंदूला सांगा मी बाहेर फुटपाथवरची वाट बघतोय म्हणून. फुटपाथवर हसतोयच काय मापासून बघतोय तो फडका नुसता झेंड्यासारखा फडकवतोय. त्या सोप्यावरची धूळ तशी मानेवर फडा ठेवून घुसकी. नाही फुटपाथवर थांबतो म्हणाले. देवा फारच गरम झाले असं म्हणाले. त्याच्यावर कशाला डोळे म्हणतात त्या हरिभाऊ? तुम्हीच काहीतरी फजिलपणा केला असेल. मी कशाला करू? तुम्ही काही बोलूच नका. एक नंबरची नोकरी आहात तुम्ही मुंबई. गपरावा हो ना, त्या जयसिंह पाटला बरोबर मॅचेस चालले आहेत त्यांच्या मॅचेस. बाईसाहेब विजिटला गेले. साहेब अजून कोर्टातून आलेले नाहीये. निरोप सांगतो तुम्ही आल्या. साहेब आल्या. तुमची नाती कमाल आहे. काय आलं? अहो पेशंट तिकडे तुमच्या नावाने ओरडायला लागले. होय काय? आणि तुम्ही इकडे. ठीक आहे, निघतो मी आता. बरं जातो. बसा तुम्ही. ओके. गंगाराम बॅग म्हणजे पुढे टेबल देऊ आणि हा कोट हॅनेला लाव. आज बोलायचं नाहीये. बोलण्यासाठी काही उरलंच नाहीये हेमा. फार चिडू नकोस ना रे राजू. तुझं नको तर काय करू? असं वाटतं या सगळ्याला आता काही अर्थ उरला नाहीये. असं रे का बोलतोय? फॅनीला पुन्हा भेटून आलाय. मग विड्याला परत कधी जाते? पुढल्या आठवड्यात. कायमची? हो. आणि तरी तिला तुझ्याकडे सोडून द्यायचं नाही. नाही. ती माझ्यासाठी तिकडे वाट पाहत बसणार आहे. तुला नक्की म्हणणं तरी काय आहे रे? तिला हा देश आवडत नाही. माझी माणसंही तिला आवडत नाही. तू तरी आवडतोस का? हो आता प्रश्नच नाही उरलाय. सगळ्या आवडीनिवडीची पार राख रंगोळी करून झाली आहे. तिला इथे कबूल आहे. मग मिळवता नवरा म्हणून मी तिला हवा आहे. मध्ये मला उत्तम पैसे मिळतील आणि तिची चंगळ चालेल असा सरळ साधा तिचा हिशोब आहे. शी. शी काय? सगळ्या बायका तिच्यासारख्या वेगळ्या नसतात. कसल्या कसल्या चक्री माणसाची नसते तुला. म्हणून तुला म्हणतोय तू माझा नाच सोडून दे. तू तुझ्या मार्गाने जा. हे असलं बोलणं तुझं तुला तरी शोभतं का रे? अरे, माझा असं दुसरा कोणता मार्ग उरलाय का? मग नवऱ्याशिवाय बायको म्हणून तू राहणार का माझ्यासोबत? तुला ते चालणार असेल ना तर तेही दिव्य. नॉनसेन्स. बोलायला ना हे सारं सोपं आहे हेमा. पण मी आता पूर्वीसारखा स्वप्न झालं नाहीये. लोक शेण घालतील आपल्या तोंडात. स्वतः कोणी पुष्पवृष्टी नाही करत आहे आपल्यावर. हेमा तुला कसं कळत नाहीये ग? कॉलेजमध्ये मी प्रोफेसर म्हणून नोकरी करतोय. असं जगा वेगळा संसार टाकल्यावर कॉलेजचे चालक एक दिवस तरी मला नोकरीवर ठेवतील ना? म्हणजे कॉलेजच्या चालकांचं सोड. होतो आई देखील कबूल नाही करणार. पप्पा आले वाटतं. त्यांच्या समोर मला कसला देखावा नकोय. तुला जे योग्य वाटेल ना त्या मार्गाने जायला तू मोकळा आहे. मी काय तुझ्या गळ्यात नाही पडणार आहे. आणि हो फॅनीलाच वाट पाहता येतेच नाही रे.
मी देखील वाट पाहिली अगदी जन्मभर. हेमा 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 मी सांगतो ते ऐक. हे बघा, आज मला वेळ नाहीये. आपण या विषयावर उद्या चर्चा करू. चालेल ना? ओके बा. राजू, हा आता हेमाच गेली ना रे तू? हो डॉक्टर दुवाशींची गाडी पाहिली. दवाखान्यात डॉक्टर आलेत का? काय झालं पप्पा? चल ये. मला सांग, डॉक्टर दवाखान्यात आहेतच ना? हो. त्यांना म्हणावं आज चेकअप अगदी सहजच त्या म्हणावं. बस ना. काय गं बोल? सुखासुखी अशी खात्यासाठी कशानं वाळत चालते? का माणसानं भरपूर खावं प्यावं मजा करावी. हा? दिवसेंदिवस पाहत होय तर तू आपली हा हृदय विकाराचा तर परिणाम नाहीये ना? तर पप्पा काहीतरी घेऊन जा. जमलो रे बाबा. पप्पा मी परत पहिल्यासारखे कष्ट करायला लागला. पप्पा तुम्ही आमचं कोणाचं ऐकत नाही. तुमच्या डॉक्टर दुभाषींचं तरी हळू बोल राजा, हळू बोल. तुझा एक शब्द तो कमी झालाय तिकडे. तुझा एक शब्द जरी त्याच्या कानात पडला ना तर उद्यापासून कोर्टात म्हणजे उचल मागणी करेल तो. सुट्टी करून टाकेल. पण पप्पा मला आधी सांग, तुझी मम्मी कुठे आहे? मम्मी विजिटला गेली आहे. आणि ठकू काय? नंदू ती गेली आहे मॅचला. तरी तरी तू हेमाशी प्रेमाच्या गोष्टी करत बसला होता होय ना? काहीतरीच काय पप्पा. आता इतक्यात मी आलोय कॉलेजमधून. 5 मिनिटं लिखित तशी बोललो असेल नसेल. एवढ्यात मी येऊन टपकलो. आय एम सॉरी व्हेरी मच. व्हेरी व्हेरी सॉरी माय बॉय. व्हेरी सॉरी. पप्पा तसला रोमांस करण्याचे आता आमचे दिवस नाही राहिले. काय रे किती सवय झालं तुझं? किती सवय झालं तुझं? मग केसाला पांढरा कलप तरी फासत जा ना. बाकी ती सुद्धा तुझ्या या नवीन जमान्यातली एक फॅशनच आहे म्हणा. केसांना कलर लावायची ना काही गरज नाहीये. हे आले आहेत ना ते भोग भोगत राहिलो ना तर वर्षभरात सगळे केस पिकतील माझे. राजू एवढं पिकला माझ्यावर? नाही तर काय पप्पा तुम्हाला सगळं माहित आहे तरी देखील तुम्ही मी तुझी थट्टा मस्करी करतो. पुरा याचा अर्थ तुझ्यासारख्या प्रोफेसरला तरी कळायला हवं. अरे जे दुःख भोगूनच संपवायचे असतात तेव्हा थट्टा मस्करी करून हसण्यासारखी दुसरी रामबाण गोळी नाही. साहेब ठीक आहे गोळी असू द्या हो, असू द्या. नाही नाही ताबडतोब घ्या, माझ्या समोर घ्या. डॉक्टर साहेबांनी हुकूम फरमावला वाटतं. नाही, बाई साहेबांनी तशी सक्त ताकीद दिलेली आहे. घ्या. मग काय घ्यायला तुम्ही बाबा, घ्यायला तुम्ही रे. घ्यायला तुम्ही. अरे साहेब लोक घरात आले, थोडं कळत नाही का तुला? त्यांना चहा पाणी द्यायचा, बरोबर ना? जा. आणि बघ हे बरोबर बिस्किट घेऊन ये. 2 बिस्किट जास्त घेऊन ये. हो हो आलो. हे डॉक्टर दुभाषी म्हणजे असे आहेत ना, उगीच बस येते सारखे कटकट. हो आलो. प्रोफेसर साहेब हा त्यांना भेटून आला. काय झालं असं विचारण्यात काही तर्क उरलेला दिसत नाहीये मला. माझा अंदाज खरा ठरला होय ना? हसताय तुम्ही? ही काय हसण्यासारखी गोष्ट आहे का? राजीव अरे मला 2 वर्षापूर्वीच्या घटनांची आठवण झाली आणि क्षणभर मजा वाटली. ज्ञानीशी लग्न ठरल्याचा तू स्वीडनहून फोन केला आणि आम्ही दोघंही वेड्यासाठी तुझ्याकडे विमानानं यायला धावलो. या अविचारापासून तुला दूर करण्यासाठी. तर त्यावेळी तू हसत होता, स्फुर्तीत होता, मस्तीत होता. तुझी मम्मी रडत होती. आणि मी लांब लचक चेहरा करून मोठे सुस्कारे टाकत होतो.
आता तू जसे टाकतोय ना अगदी तसे पप्पा तुझं हृदय आहे का? हृदय असावंच वाटत नाही, असलंच पाहिजे रे, असलंच पाहिजे. त्याशिवाय मला का पहिला हृदय विकारचा झटका आला. पप्पा तू फॅनीला हृदय अर्पण केलंस त्यावेळी मला हृदयाचा पहिला झटका. आता दुसरा बहुधा आमच्या ठकूताईच्या हृदय दानाबरोबर येणार. काय हे? अरे तुम्हा पोरांच्या हृदयाच्या देवाणघेणीत माझ्या या हृदयाची धडकत आहे असं मला काही वाटत नाही. पप्पा मी काय केलं म्हणजे माझ्या त्यावेळेच्या चुकीसाठी तुम्ही मला क्षमा करणार आहात? हे बघ, माझ्याबरोबर सुंदर मस्तपैकी चहा जर मजेत घेतलास ना तर तुला पूर्वीचे सगळे गुन्हे माफ. घे. अरे घे 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 अरे घे ना. अरे घे, तुझ्या आईची मायाची किती करते या बिस्किटाला. छान आहे का ना राजू? लोकांना या आश्चर्य वाटत होतं नाही का? कशाबद्दल? नाही, या गेल्या 1.5-2 वर्षात फार बदलून गेलोय. पूर्वीचा मला कडवटपणा, खंबीरपणा, कडवी शिस्त सगळं विरघळून मी कसा ती मऊ निमनिमीत झालं नाही. इथला आता नवीन मस्करी करतो, पप्पा कोणालाही हसत असतो. आमच्या आलंय ते लक्षात. मला वाटतंय तुमच्या वाढत्या वयाबरोबर हे काहीतरी असावं. वाढत्या वयाचा या परिवर्तनाची काही संबंध नाही. माणसाचा वय वाढत गेलं की माणूस अंधुक दुसट होतो, तिरसट होतो, तुरट होतो. माझ्या ती किमया घडली ती माझ्या राजू, तुला खरं सांगतो, हार्ट अटॅक ही माणसाला वेळेत जाग आणणारी आणि प्रत्येक क्षणात मोल पटवणारी एक विलक्षण सुंदर भयंकर घटना. रोज रात्री मी या सुंदर जगाचा निरोप घेतो आणि सकाळी उठल्यावर माझ्या दस्त गुरूंच्या चरणी मी चला आजचा एक दिवस तरी पदरात पडला. या गुजीत या चिमुकल्या हृदयाचे आभार मानतो. तुला माहिती आहे, हल्ली मी जीवाला काही लावून घेत नाही किंवा कसलाही गोष्टीचा खेळ वा खर्च करत नाही. ध्यास एकच धरणं आहे. मला आवडणारी माझी सगळी माणसं एकदम सुखात असली पाहिजे. कुटुंब सुखात तृप्त असली ऍट एनी कॉस्ट. सुखाला दुसरा पर्याय नाही हे हृदयावर चढा केलं ना. तुला वाटत असेल ना रे की पप्पानी आल्या हे कसलं पुराण सुरू केलं म्हणून. ही प्रस्तावना आहे. आज मी सॉलिसिटर मोटवानींकडे गेलो तुझ्या बाबतीत निर्णय घ्यायला. मोटवानी म्हणाले की कधीतरी तुला घटस्फोट मिळेल. फॅमिलीला शहाणपणा सुटला तर ही केस ताबडतोब सुटू शकते. पण तिनं अडवायचं ठरवलं तर तिने ठरवलं आहे ना अडवायचं. राजू, अरे कायद्याचा न्याय नुसता आंधळा नाही तर त्याचे पाय देखील कागदाचे असतात. घटस्फोट मिळाल्यानंतर जर तुला लग्न करायचं असं जर तुझं ठरलं
पर्यंत देखील वाट पाहावी लागेल. एवढा धीर आहे तुला, तेवढा वेळ आहे तुझ्याजवळ. नाहीतर दुसरं काय मार्ग आहे पप्पा? राजा, कदाचित तुला तेवढा वेळ असेल तुझा, पण मला तेवढी सवड नाही. पप्पा कोणत्याही परिस्थितीत माझ्या डोळ्यासमोर तुमचा संसार खोलायला हवा बेटा. पप्पा अरे काय ना गाडावंच आहे, पण माणसाला बुद्धी आहे, तारतम्य आहे आणि पप्पा हे तुम्ही हो मीच. घटस्फोट मिळेल तेव्हा पुढचं पुढं बघता येईल, पण तोपर्यंत हेमा बरोबर नवरा बायको सारखा संसार करायला तुला काही हरकत नाही. काय सांगते? मला माहिती आहे हा मार्ग सुद्धा सरळ जायची साधाही नाही. त्यासाठी तुम्हा दोघांना भरपूर किंमत मोजावी लागणार आहे आणि ती तू मोजावी असं निदान मला तरी वाटतं. हे बघ, माझ्या बाजूनं मी तुला हिरवा कंदील दाखवतो. शेवटी ज्याचे निर्णय त्यावेळी घ्यायचे असतात. काय काय झालं? काय झालं? काय? नाव नाही पुष्पा. काय चालू आहे? ही चर्चा आता इथे होते. बेटा, तुला चालतानाचा त्रास कसा आहे? तर प्लीज चालतच जाते. ए मम्मा, तुम्ही जायच्या अगोदर ती कुठे गेली का? काय झालं बाबा? सांग ना, काय झालं? काय झालं? काही विषय झाला नाही. ऑल राईट. हो, खेळ म्हटला तसं व्हायचं. कुठेतरी वाकडी पडली आणि म्हणून पोटात कळाल. पण परवापासून 3 वेळा झालं असं डॉक्टर. ठीक आहे, झालं ना तर होऊ द्या. आता नंदूची जबाबदारी मी घेतली आहे ना. नंदू बेटा, हे बघ, तू आज जा आणि मस्तपैकी आराम कर. आता सकाळपर्यंत टुणटुणीत होशील. पप्पा, माझी मॅच गेली हो. जाऊ दे ग बाई, टकूताई गेली तर गेली, गेली तर गेली. तिच्या ना शीर सलामत तो मॅचेस 50. तिच्या ना मॅचेस बंदच करून टाकला पाहिजे. वा रे वा, काय म्हणून? तुझं पत्ते आणि बुद्धिबळ घेणं बंद करशील का? अगं मम्मा, आमची निवड झाली ना तर डिसेंबर मध्ये दिल्लीला जाणार होतो मी. हे बघ, डिसेंबर मध्ये बघूया. तू आधी आज चल. आज चल. तुम्ही सोडावं तिला. सोडा म्हणते काय? चला. हो तुला अजून त्रास नव्हता मी. राजू, फक्त सावकाश घरी घेऊन जा बसून राव. ते. सावकाश घेऊन जा रे. तो प्रयोग राखून ठेव ना. आता फक्त आताच दे. सावकाश. जय, सॉरी, माझ्या मनाचा विरोध झाला. अगं काही वाईट वाटून घेऊ नकोस ना तू. तू आधी बरी हो. ये ना. मॅच मध्ये खेळताना ती पडली का रे? नाही म्हणजे पहिला गेम चांगली खेळली, पण दुसऱ्या गेम मध्ये बॅकहँडचा शॉट मारता मारता तिच्या पोटात कळ आणि ती खाली बसेल. अहो कितीतरी पहिले तिला उठताच येईल. म्हणून तिला गाडीत घालून मी सरळ विचारलं तर दाराशीच नंदूची आई भेटल्या. तसं काही विशेष सिरियस नाही आहे ना डॉक्टर? नॉट इन द तुझी सिंगलची मॅच व्हायची आहे अजून. ही काही महत्वाची नाही एवढी, पण नंदू अरे तिची काळजी तुला कशाला? तिची घरची सगळी माणसं आहेत का सांगू? असं नाही, पण बिन काही नाही. अरे त्याला खेळात लक्ष का देतो, धंद्याला बोलण्याचा मदत कर. हे तुझा बाप मरे मर तोवर राबतोय त्या सागर कारखान्यासाठी. देवदत्त बोला. त्याला ओळखला? नंदूवर पाहिलंय मी त्यांना. अहो हा आपल्या बाबूराव पाटलांचा मुलगा. हो. जा पण अरे नंदू उद्या सकाळपर्यंत अरे टुणटुणीत होईल. देवदत्त, तुमचं कसं काय? आमचं मजेत. मला काय धाड भरली आहे? बसा ना, बसा तर काय. बसायला वेळ कुठे आहे? अजून जावदेवीच्या कन्सल्टिंग रूमवर जायचं.
तुमचे पैसे देणार मला काय हे बघा ते आमचं आम्ही बघून येऊ पण देवदत्त बॅड पेशंट मग तुम्हाला डायबिटीस आहे तुम्ही हार्टचे पेशंट आहात तरी सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे पथ्यपान करत नाही अशी मुक्ताबाईंची तुमच्या बाबतीत तक्रार आहे नक्कीच ना जाऊ ना डॉक्टर त्या बायकांना नवऱ्याविरुद्ध तक्रार करायची सवयच असते छे छे ते मुळीच नाही ते मला मान्य नाही आणि चालणारही नाही डॉक्टर वहिनीच्या तुमच्याबद्दल काही कमी तक्रार येत का हो हे, त्याची शानशा माझे डॉक्टर करतील मी तुमचा डॉक्टर आहे मी सांगेन तसंच झालं पाहिजे तसंच वागलं पाहिजे डॉक्टर तुम्ही नंदूला तपासलं हो मला वाटतं लिडर कॅरेक्टचा ऍक्टर सांगा म्हणजे तुम्ही तपासलं नुसतं बरोबर पाहिजे मग ही नसती उठायचं तुम्हाला करायला कोणी सांगितली अहो पण मी काही नाही माझ्या पेशंटच्या बाबतीमध्ये अशा लुंग्या मुंग्यांनी कोणी दुडगुड केलेली मला चालणार नाही बरं बाई चुकलं माझं पुन्हा नाही करणार उद्या सकाळी नंदूला माझ्या क्लिनिक मध्ये घेऊन या चहा पाणी नको पाठवून द्या म्हणतोय तुम्ही येऊ नका त्यात काय मी घेऊन येईन ना तुम्ही मुळीच नाही तुम्ही उद्यापासून 4 किलोमीटर फिरायला जाणार आहात आणि हे बघा मला रात्री झोपण्यापूर्वी पेल्यावर कांद्याचा रस गेलो रे बाबा मेलो बरे हा डॉक्टर दुभाषी जोपर्यंत जिवंत उभा आहे तोपर्यंत तुम्ही कसे मरता तेच पाहतो म्हणे मेलो म्हणे तुम्ही नंदूचा एक्सरे काढला ना पुन्हा प्रश्न हो काय माणूस आहे का हा काय माणूस आहे तू आलो का बाळा आलो पप्पा आलो 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 पप्पा काय झालं काही नाही सहजच मला नुसतं बघू तू करावं नकोस रे मासिक आणि वर्तमानपत्र गोळा करणे आतमध्ये नेऊन ठेव मला सगळं सांगू कपाटात वगैरे कपाटात इकडे तिकडे टाकलीस ना तर सूर्याची पिल्लं लागली ना म्हणजे मी तुमच्या भाषेत सांगितलं खरं म्हणजे आपला हा हॉल अगदी सिनेमातल्यासारखा सजवला आहे. हरी भाऊ काय वाटतंय झालं ना आहे सुपर डोकं आहे
तुला काही वाटत नाही त्याचं? अगं पण मम्मा कशाला चिडतेस एवढी? हळूच तर उचलते ना गं. अगं पुन्हा तुला ऑपरेशन टेबलवर जाण्याचा प्रसंग ओढवून घ्यायचा आहे का? चुकले चुकले. अरे भाऊ स्टूल ठेवा. डॉक्टरांनी 10 वेळा बजावून सांगितलं तरी देखील हे बघ यापुढे ना अगदी कासवाच्या पावलाने चालेल. तू कशी सांगू? शी. हो तरी मी म्हणत होतो हा. तो पडदा माझ्याकडे द्या पण नाही आपणच लावतो. तुम्ही तर काही बोलूच नका. ओ सरळ आणि फिरका याचा फरक तरी कळतो का तुमच्या डोळ्यांना? अगं थोडा लागला तिरका तर काय फरक पडणार आहे? हा. अगं बाळा असं कसं तिरका लागून चालेल मला? ए मम्मा बघ ना पडद्याची ती टॉप आहे ना. बघ ना गं मम्मा. हो ग छान कुणाच ऐकणारी बाय बाई दुभाषीकडून एक्सरे रिपोर्ट आले नाहीत अजून. आज रविवार नाही का मॅडम? हो ते मैपतराव पवार कालपासून 2 वेळा इथे येऊन गेले. आज रविवार असल्यामुळे मला रिपोर्ट आज मिळाले नाही. उद्या सगळ्या रिपोर्ट मिळतील बघा. बरं. मम्मा आज रविवार ना. हो अगं पप्पा परवा म्हणाले होते की रविवारी आपण झूला जाऊया. अजून कशा आले नाहीत पप्पा? अरे वा समुद्रात पोहायला काय मजा येते ना. अगं ते पहाटे लपेट मारायला गेले. 4 महिने चालू आहे का एवढा वेळ? हो 4 मैल कुठले आले? मग 4 मैल कुठले आले? मग काय? हो मी पाहिलं म्हणजे सहजच पाहिलं हो. काय? साहेब हिराण्याच्या हॉटेलात अगदी टोस्ट ऑमलेट खात बसले होते. वर्तमानपत्र वाचत काय? अगदी निवांतपणे. हिराण्याच्या हॉटेलात? हो रोज थांबले टोस्ट ऑमलेट खा. आणि त्यांना कोलेस्ट्रॉल झाले म्हणून मी अंडी सोडली आहे. आता मी तुम्हाला सांगितलं म्हणून त्यांना सांगू नका. सकाळची खेप साहेबांची फक्त हिराण्याच्या हॉटेलापर्यंत. वर ना मलाच जाऊ कोणापाशी चहाडी करतील तर खबरदार. आता साहेबांच्या प्रकृतीसाठी मी चहाडी करतोय एवढंच ना. पाहिलं आता उद्या सकाळी ना मीच त्यांच्यावर फिरायला जाते. तू कधी पाहिलीस त्याला? तिकडे टोस्ट ऑमलेट. ही 4 महिन्याची रपेट म्हणजे खूप थकायला होतं रे बाबा, खूप थकायला. पण एक थ्रिलिंग अनुभव आहे. अरे भाऊ टॉवेल ना. हो अरे अरे गंग्या टॉवेल आणा आणि सुपरनेट बडीशेप सुद्धा आणा. सुपारी बडीशेप पप्पा रोस्ट ऑमलेट खाल्ल्यानंतर सुपरनेट बडीशेप लागायचीच ना. कुणी चहाडी केली? कोण आहे तो हरामखोर? हा 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 गंग्या गंग्या हो आलो ना आलो मी आलो. बडीशेप बंद या. बेटा एक हार्ट अटॅक येऊन गेलेल्या माणसाला सगळं काही ठोकतं. 30-40 वर्षाच्या खाण्यापिण्याच्या सवयी केवळ हृदयात गडबड झाली म्हणून सोडून द्यायच्या का? आणि त्या सुद्धा 50 ओलांडल्यावर अरे हट. बरं हे सगळे गेले तुम्ही मम्माला सांगा. मम्मा ऐक. काय काय झालं? ए, तू आता गप्पा बसल्यावर काय घेतली सांग ना. काय घेतली? आता एक टीव्ही सेट. दिला हो यो. नाही म्हणजे मीला विचारत होतो की समजा मी टोस्ट आमलेट पाव भात बटाटा सगळं काही बंद केलं आणि सकाळी उकडलेल्या पालेभाज्या मीठ न घातलेल्या आणि वर ते कळकट्ट सूप नामक बेजाऊ पाणी डोसलं आणि कडू कारल्याचा भयंकर रस नाट टाकून घशाखाली उतरवला तर तुमचा तो डॉक्टर दुभाषी मला अमरपणाची गॅरंटी देणार आहे का? सांग. अगं अमरपद सोड ग, अमरपद सोड. पण निदान एक दिवस मी काच मारणार नाही त्याची तो गॅरंटी देणार आहे का मला? मग सगळं खोटं बोल. हे बघा, आता ते डॉक्टर येतील ना तेव्हा त्यांना तुमच्या शंका नाही ते विचार. तर पण काय नंदू? अरे हा
दिल्लीसाठी आपण दोघंही सिलेक्ट झालो. अरे खरे तू माझी फजिती तर करत नाहीयेस ना? आई शपथ, स्पोर्ट्स कमिटीची मीटिंग आताच आटोपली. मला निकाल काढला तशी. अरे पण कसं शक्य आहे? मागची मॅच तर मी पुन्हा खेळलीच नाहीये. अगं म्हणून काय झालं? गेल्या 2 वर्षाचा तुझा परफॉर्मन्स कमिटीच्या मेंबर्सना काही ठाऊक नाही. तरी पण अगं कमिटीच्या चेअरमननी सॉलिड फ्लॅग लावला होता. आई ठाऊक अर्धा तास त्यांनी तुझ्यासाठी मीटिंग मध्ये फाईट दिली. ते म्हणे महाराष्ट्रातर्फे जर ही मुलगी सिलेक्ट होणार नसेल ना तर मी ही टीमच विड्रॉ करतो. खरं? हो. मम्मा. हे बघ, इतकं हुडून जायचं कारण नाही. डॉक्टर दुभाषीला विचारायला हवं. आणि ते तुला जायला परवानगी देतील असं मला नाही. नाही मम्मा, डॉक्टर नाही म्हणाले तरी मीच जाणार. पप्पा तुम्ही सांगा हिला. हो ग हो. पण एवढ्यातच बॅग भरायची नाहीये ना. त्याला अवकाश आहे अजून. आपण सर्व बाजूने विचार करू आणि मग काय करू. आज संध्याकाळपर्यंत संमती कळवायची आहे कमिटीला. हो. तासाभरात ऑफिशियल पत्र देखील येईल. अच्छा, एवढंच ना. मग दुपारी डॉक्टर दुभाषींना विचारून काय असेल ते बघतो. नाही पप्पा, डॉक्टर नाही म्हणाले तरी मी जाणार. येई वेळा. पप्पा केवढा मोठा चान्स आहे ह्याची कल्पना तरी आहे का हो तुम्हाला? अगं, पण या चान्स पेक्षा तुझी प्रकृती महत्वाची नाही आहे का? अगं मम्मा मी आता चांगली खणखणीत बरी आहे ग. मी जाणार. हे बघ, इतका हट्टीपणा बरा नाही आहे नंदू. अगं मॅच भेटलं की धावणं पळणं हे सगळे येणारच ना. आणि हे सगळं तुला झेपणार आहे का? पण मी म्हणतो हा वाद आता लिहितं कशाला हवा. आपण डॉक्टर दुभाषींना विचारू, त्यांचा सल्ला घेऊ आणि त्यानंतर काय ठरवू ना. बोल काय वाटेल ते ठरवा. चेक. मला वाटतं माझ्या नशिबात हा चान्सच नाहीये. ही माणसं काही मला दिल्लीला जाऊ द्यायची नाही. तुझा आणि कमिटीच्या चेअरमनला सांग माझा नकार. नंदू नंदू अगं आई, नंदू इतका हट्टीपणा बरा नाही आहे. नंदू वगैरे जरा चांगला कल्याण घ्यावं ना. हे बघ नंदू, मी काय सांगतो ते नीट ऐक. गेलीस ती. जाऊ दे, गेली तर गेली. थोडा वेळ बसेल रुसून आणि मग येईल वळणार. जय, तुम्ही एवढी आनंदाची बातमी आणून दिली. व्हेरी थँक्स. संध्याकाळपर्यंत जो काही आमचा निर्णय ठरेल तो आम्ही कमिटीला कळवू. पण नंदू तशी ठीक आहे ना आता? हो, चांगली ठणठणीत आहे. पण डॉक्टर दुभाषींना विचारल्याशिवाय कसं काय ठरवता येईल. हा, तरी पण मी सांगतो बहुतेक नंदू येईल. थँक्यू पप्पा. नंदूशाही येतो मी. हे बघ, नंदूला उगाच दुखावलंस. तुम्हाला वैद्यकशास्त्रातलं काही कळतं का? हा? अहो, जखम वरून सुटलेली असली ना तरी ते ट्युबरचं ऑपरेशन होतं. सुचर्स काढले तरी जखम आतून नाजूक असते. आता खेळ म्हटलं की धावणार, पळणार, उड्या मारणार. मग हो, पण जरा वेळानं त्याला गोडी गुलाबींना समजावून देता आलं असतं. डॉक्टर दुभाषींना विचारू. हो, डॉक्टर तुझ्याशी गोडीत सांगणार आणि ही बयाबाई ऐकणार आहे नो थोडीच. नो 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 असं नाही होत. हे बघ, आता मुलांच्या करानं जायला हवं आपल्याला या सरत्या वर्षात. तुम्ही फक्त ना मुलांचे लाड करा. वाईटपणा घ्यायला मी तिथे आहे. रात्रीला देखील तुमचीच खुश आहे. बट काय म्हणालीस? काही नाही. तुला माझं. ठीक आहे, मी बघून येतो. हे बघा, हो. तुम्ही आली खाली या. खाली आली. हो. तुम्हाला जिना चढायचा नाही असं सांगितलंय डॉक्टरांनी. हो, या. खरंच हो. ऑब्झर्व मी ऑब्झर्व. आणि रागवायचं नाही हे सुद्धा विसरलो. या.
कृष्णमूर्ती मानतात. काय हा राग कसा येतो ते पाहणं फार मोठं मजेदार आहे. मग कृष्णमूर्ती तुम्हाला खाण्यापिण्याच्या पथ्याबद्दल काही सांगत नाही? तू आहेस ना तशी खट्याळ पोरगी आहे. पोरगी हो माझ्या बुद्धीनं तरी. पोरगी ऐकेल तर काय काय म्हणतील म्हाताऱ्याला म्हातारकळ लागलंय एवढंच ना. हो बघ हे म्हातारकळ सुद्धा बघण्यात फार मोठं होम आहे. तू जरा बस ना. राजूला फूस लावायचं तू बोलून गेलीस. हो ते चुकलंच माझं. नाही चूक किंवा बरोबर हा प्रश्नच नाही. पण याबाबत आपण दोघांनी एका शांतपणानं विचार करायचा. थोडं शांतपणाने होईल हम्म. पण न रागवता न चिडता व्हायला हवं. मी रागावतो कधी नाही चिडतो. नाही नुसतं मोठे डोळे करून गुरकाव. काय म्हणालीस काय म्हणालीस? शूटिंग करता तुला खरं हे माझं असं माझं खिळणं अगदी वरवरचं आहे ग. वरवरचं आहे. निव्वळ मुखवटा. खरं एकच आहे की मी मरणाला घाबरतोय ग. पण हवं तेवढं धैर्य असून सुद्धा हे बघा तुम्हाला काही झालेलं नाहीये. तुमची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. मी तुम्हाला उगाचच सांगते असं वाटतंय का? माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये का? बोलायला नव्हतं ते बोलून गेलो. हम्म. मुद्दा हा. आता आपण मुद्द्याचं बोलू. पण ते फक्त शांतपणे आणि संयमपणे व्हायला हवा. हम्म. आणि त्रयस्थपणानं देखील सुद्धा म्हणजे कसं बघ पक्षकार किंवा पेशंट यांच्याकडे जसं आपण पाहतो ना त्या पद्धतीनं आपण राजू आणि हेमाचं प्रकरण तपासतो. तुम्हाला त्याची वकिली करायची होय ना? तोपर्यंत रुसून वर गेलेला आपल्या त्या नंदूचा पारा शांत होईल. आणि राजू राजू कुठे आहे? राजू अहो तुमच्या पाठोपाठच घराबाहेर गेलाय तो. अच्छा म्हणजे माय लेखाचा रात्री जो प्रेमळ परिसंवाद झाला त्याचा परिणाम. परिसंवाद मी त्याला नुसतं असं म्हटलं की आवाज चढला. शांतता भंग झाला. त्रयस्थपणा संपला. आधी खाली बस खाली बस खाली बस. हो That's it. That's like a good girl. तो रागानं जरी बाहेर गेला असला ना तरी चुकला पीठ मशीन. तसा राजू हेमाच्या घरी राग शांत झाला. येईल परत. येईल परत. तोपर्यंत आपण बोलू. हो बर काय ती अगं ती घंटा काय झाली का? घंटा घंटा ग. ती बघायला हो घंटा कशाला हवी आहे? सांगतो ना सांग. पप्पा मम्माचा फोन म्हणजे त्याचं काय बोलण्याच्या भरात आपण राहतो तर दुसऱ्यानं घंटा वाजवायचे म्हणजे काय ग? इशारा. म्हणजे ताबडतोब रागाचा पारा बघतेस कायची कृष्णमूर्तींच्या तत्वज्ञानावर मी बसवलेला हा एक व्यावहारिक प्रयोग आहे. आता बोल की मी बोलू नको. मला वाटतं मीच बोला. कधी काळी लग्नाच्या पूर्वी प्रथम मागणी मीच तुला घातली होती होय ना? त्याचं काय आता इथे? नाही त्यानंतर जेवढे भांडण तंट्याचे क्रम निर्माण झाले प्रसंग उद्भवले त्यावेळी पहिली शरणागती मीच पत्करली. तुम्हाला ना त्याची वकिली करायची समजलं ना? पण मी तुम्हाला सांगून ठेवली
राजूचं लग्न व्हायच्या आधी त्याला काही खेळ करायला मिळायचे नाही. अच्छा, म्हणजे घराबाहेर राजूला कसली खेळ करायला तुझी हरकत नाही. मी असं काही बोलले का? मी स्पष्टपणाने बोलायला गेले ना की तुम्ही नेहमी वाकड्यात शिरता, नेहमीच वाकड्यात शिरता. आता ती घंटा तिथेच जाऊ दे. भांडण झालं म्हणून वाजवायची गरज नाहीये. तरी देखील एवढं रागानं सांगितलं. चला, प्रयोग कसला. कसला तर कसू दे. घरादाराचा उच्छेद असा पाहायला मी काही धर्मराज लागून आता गेले. उच्छेद कसला आलाय त्या? हा? उच्छेद कसला आलाय त्या? घटस्फोट मिळाल्यानंतर राजू हेमाचे लग्न करणार काय? पण तोपर्यंत हेमाने काही त्याची रखीली म्हणून जायचं इथे. मुक्ता, हा प्रश्न जर तुला विचारायचा असेल ना तर नीती मार्तंडांनी आणि कायदे पंडितांनी कोणता पर्याय ठेवला हे सुद्धा तुला सांगावंच लागेल. दोन उमद्या जीवाला न्याय नीतीच्या नावाखाली तडफडत ठेवण्याचा कुणालाही अधिकार नाही. आलं लक्षात? हो. पण माझ्या तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर. बोल. राजूला आपण जेव्हा सांगितलं की फॅनीशी लग्न करू नकोस म्हणून, तरी सुद्धा त्यांनी त्याचा हट्ट. अगं, त्या एका चुकीसाठी त्या पोराने एवढं मोठं प्रायश्चित्त भोगायला हवंय का? पप्पा, माझ्या चुकीचं प्रायश्चित्त भोगायचं मी ठरवलंय. हेमाची देखील मी समजूत घातली आहे. मम्मी, घटस्फोट मिळून लग्न झाल्याशिवाय आम्ही संसार करणार नाही. की मैत्रीची कोणतीच मर्यादा ओलांडणार नाही. जोरे माझं ऐकून तरी घे. बस बस, यापुढे या प्रश्नांची चर्चा या घरात बंद. आज सकाळी खाल्लेलं टोस्ट आमलेट बहुतेक पचेल असं दिसत नाही बाबासाहेब. म्हणजे टोस्ट ऑमलेट तुम्ही खाता आणि तुम्ही यांना टोस्ट ऑमलेट देता? डॉक्टर रिपोर्ट. हो, कालच इंग्लंड झाले. काय बेस्ट साहेब, नाही तुम्हाला अमर पदाची मी जर गॅरंटी दिली तर तुम्ही पथ्य पाणी करणार आहात असं मुक्ताबाई म्हणत होत्या. जाऊ द्या हो. बॅरिस्टर साहेब, मला सांगा, तुम्ही पक्षकाराला केस जिंकण्याची गॅरंटी देता? हो, निवड गंमत हो. तुम्ही काय एवढं मनावर घेताय डॉक्टर? हा? तुम्ही काय एवढं मनावर घेताय? मला आधी सांगा, दिल्लीच्या मॅच साठी नंदूचं सिलेक्शन झालेलं आहे. तिला जायला काही हरकत नाही ना? डॉक्टर रिपोर्ट. हो, तिकडेच वर्णन नाही. काय करतो, आधी यायला अमल करतो, नंतर रिपोर्ट दाखवतो. बॅरिस्टर साहेब, नंदू कशी आहे? अगदी ठणठणीत आहे. हा? हो, दिल्लीला जायला मिळत नाही म्हणून जरा रागानं वर येतो. आणि मॅच मध्ये खेळण्यासाठी तुमची परवानगी हवी आहे तिला. या मॅचेस भारीच तो मारला आलो. अहो, परवाच्या IPLच्या मॅच वरी अहो या लोकांनी उत्साहात मांडला. जिकडे जावं तिकडे स्कोर किती झाला, विकेट किती पडले, कसली बात नाही. अहो बँक साहेब, हा माझ्या एका पेशंटला हार्ट अटॅक आला म्हणून मी त्याच्या घरी गेलो. हा म्हणे निकळतोय, छातीतल्या तळाने तळवतोय. मग तोंडाला धाप लागले तरी मला विचारतो, काय डॉक्टर मी म्हटलं तोंड चुप, नाहीतर मी तुझी पहिल्यांदा विकेट काढत. बाहेर कोण साहेब, हा, बाहेर पक्षकार आले. पक्षकार? बाहेर पक्षकार आले. हो नाही, पाहिलं, सगळं पाहिलं. चला चला, पळा पळा, बघून बघून घेईल
नाहीतर माझ्या नर्सिंग होम मध्ये तुम्हाला एक दिवस अडकवून टाकेल, तेव्हा समजेल. बर चला. डॉक्टर रिपोर्ट येस येस, तिकडेच होतो. देवदत्तना कसं टिकायचं याच विचारत होतो आणि ऐनवेळी पक्षकार सहाय्याला आला. अजून कोणते बसा मुक्ताबाई. बातमी काही फारशी कशी चांगली नाही, तरी पण मला म्हणजे ना तू बसा बसा मुक्ताबाई. यू कॅन सी. हा नंदूच्या बायोप्सी. हा एक्सरे. काय तर मला वाटतं तिला रेडिओ थेरपीची ट्रीटमेंट घ्यावी. तिकडे जागा नाही. नंदूला बायोप्सीचा रिपोर्ट नाही नाही नाही. पण घट्ट ठेवायचं. युअर गॉड ब्लेहर. असा असा धीर सोडून तुम्हाला चालणार नाही मुक्ताबाई. मुक्ताबाई, मी काय म्हणतो ते करताय ना. हे तुम्हाला अक्षम्य आहे. निदान तुम्हाला तरी, कारण तुम्ही एक डॉक्टर आहात. नाही डॉक्टर, मी नंदूची आई आहे. येस, आय नो दॅट. म्हणून मुक्ताबाई, तुम्ही कंबर कसून डोळे कसून उभं राहिला. विचार करा मुक्ताबाई, जर तुला कळलं तर काय होईल? गुणमळून पडेल. अहो तुम्ही देवदत्तांचा विचार करा. अहो त्याने एक हार्ट अटॅक घेऊन गेलाय. नुसती नाही शंका आली तरी सुद्धा. नाही नाही, कुणाला काहीही कळणार नाही. कुणाला काही कळतं का म्हणे डॉक्टर? सांगा. एवढी नोकरी दिल्यावर निर्कुसा कुबा काढून टाकण्याचा सुरू हे गिरवाणीला समजलं. फक्त वाहिलेला चिकटलेला. गोळ्या कुठे दिल्या होत्या? मेंदोस का? माफ करा मुक्ताबाई, तुम्हाला कळू नये म्हणून मी फक्त बाटलीवरचं लेबल काढलं. पण डॉक्टर, तुम्हाला कळायला हवं होतं की मी सुद्धा एक डॉक्टरच आहे. मला एकच माहित होतं की तुम्ही फक्त नंदूच्या आई आहात. असं ऑल इज नॉट लॉस. अहो नंदू सशक्त आहे, वाढत्या वयाची आणि तरुण आहे. हा निसर्ग आपल्या बाजूला आहे. आणि मुख्य म्हणजे सेकंडरी साधून आहे आणि किंवा त्याचं सेन्सिटिव्ह आहे. पण डॉक्टर, हे सगळं माझ्या नंदूच्याच बाबतीत काय झालं? पण मी व्ही सोडणार नाही. व्ही सोडून मला चालायचं नाही. यांच्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा. मी सांगतो मुक्ताबाई, कीप एक्स्ट्रा ट्रीटमेंट, सी विल बी ऑलराईट. अहो मैपतराव पवारांच्या बायकोला 20 वर्षांनी सेकंडरी आढळून आली आणि आपल्याकडून प्रयत्नामध्ये असून मुळीच होणार. तुम्ही सुद्धा मैपतराव पवारांच्या बायकोचे रिपोर्ट यातच आहे. तिची काय परिस्थिती? ऍडव्हान्स स्टेज. या पक्षकारांना ना काही काळवेळ समजतच नाही हो. आधी चाल ढकल करतात आणि अंगाशी येऊन टपक मारून काय झालं? काही नाही. मग तिचा चेहरा असा का? हो बेस्ट आहे. अहो या बाईला
आता वैपतराव पवारांच्या बायकोला कॅन्सर झालाय तर वेळी आहेस का तू आणि एवढं जीवाला लावून घेतेस ते अगं महिपतराव पवारांना माहित आहे त्यांच्या बायकोलाही माहित आहे मरण येणार हे सगळ्यांनाच माहिती असतं म्हणून चटका लागायचा थोडंच नव्हतं जे तू ना उगाचा डॉक्टर झालीस बघ काही माणसं अष्टावरी म्हणतात पण काही माणसं रडत पुढं तशीच जगत डॉक्टर कळलं का कळलं हा आम्हाला टोमला बरं मी येतो डॉक्टर प्लीज 1 मिनिट नंदूचं दिल्लीला जायचं काय करतो इकडे मुक्ताबाईस डॉक्टर कमाल आहे म्हणजे इतका वेळ तुम्ही दोघं त्या महिपतराव पवाराच्या बायकोला झालेल्या कॅन्सर बद्दल बोलत होता तुझी आई आणि तुझे डॉक्टर दोघही ग्रेटच आहे मम्मा चुकली तुम्ही मी उगीच हट्ट केला हे बघ मी दिल्लीला जाऊ नये असं तुला वाटत असेल ना तर बघ, मी तुला दिल्लीला पाठवायचं ठरवलं. काय खरंच खरंच मम्मा हो अगदी खरं. मम्मा मम्मा अगं मम्मा 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 किती चांगली आहेस मम्मा झाली खरेदी अगं त्या दुकानदाराने मला चांगलंच गुंडाळलं बघ ते नाकावरचे मैपतलाल तेच ना तोच तो 300 पाऊंडाचा सिलेंडर अगं तो काय कमी आहे गोड गोड बोलून 3 साड्या गळ्यात बांधल्या माझ्या 3 साड्या चांगलीच खरेदी केली आहे तुझी आणि आमची देखील असं तू काय म्हणतेस मम्मा अगं परवा हेमाच्या लग्नात तिच्या बरोबरीने साड्या घेतल्या होत्या ना तुला हो आज कॉलेजच्या गॅदरिंगला मला 3 स्वीट्स घ्यायचे माहिती आहे मला तुला 3 शीट्स घ्यायची आहे त्या समारंभात भाषण करायचं
बघ ना. असू दे, मी नंतर बघेन. अगं तू आलीस ना म्हणून मी तशी दिसणार. अगं 3-3 साड्या म्हणजे काय? हा. एक हेमासाठी, एक तुझ्यासाठी आणि माझं आणि हेमाचं नुसतं नाव हा, पण सगळ्या साड्या तूच गुंडाळणार आहेस. हो का? मग परत करते. तू नको म्हणत असशील तर. आला आला नाकावर राग. असू दे, मी तुला कुठल्या गोष्टीला कधी नाही म्हटलंय का? अगं बघ तर खरी किती छान आहे ती. अगं राहू दे, मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. रात्री निवांत बघेन तुझं. बरं. आणि काय ग, गोळ्या घ्यायच्या होत्या ते घेतल्यास तू? सॉरी, चुकले. बघितलीस ना? ए मामा, तू दे ना तुझ्या हाताने. देते. आम्ही सगळ्यांनी तुझे लाड करायचे आणि तू मात्र गोळ्या चुकवायच्या. हे घे. सावकाश. काय ग, कधी संपणार आहे ती औषधं? संपतील का? त्या गोळ्याने ना म्हणजे मळमळायला होतं का मला. असू दे, थोड्या राहिल्या आहेत. काय झालं? अगं 5 मिनिटं तयारी होईल माझी. आणि काळजी करू नकोस. बरं. हो, तुला जायचंय ना लवकर? जा लवकर, आताच तयारी. हो, आले. काय गं? तुमच्या कॉलेजमधून कोण आलं? हो, कॉलेजमधून आले ना मामा. हो. एक चल गं, तुला मी साड्या दाखवते. चल गं. हॅलो, मी मिसेस मुलगापूर बोलते. डॉक्टर दुबर्शी आहेत का? हो हो, त्यांना द्या. हॅलो, हो, मी तिला गोळ्या देते. पण काय सांगू डॉक्टर, अहो त्या गोळ्या घेतल्या ना की तिला नुसतं मळमळल्यासारखं होतं. काय, पुन्हा चेकअपसाठी? अगदी मरण येतं. अहो ती कंटाळते हॉस्पिटलमध्ये यायला. तुम्ही घेऊन जाणार? बरं ठीक आहे. हो हो, मी तिची 8:30 तयारी करतो. यांच्या पथ्याबद्दल बोलताय तुम्ही? अहो पथ्य पाणी सोडाच, काही करत नाही. आमच्या पुढ्यात तेवढं करतात, पण वजन मात्र अजून तेवढंच आहे. हो हो, तुम्ही या, मी तिची तयारी करतो. बरं. हेमा, काय झालं? सुशीलाबाई भांडताय. सुशीलाई भेटतात? हरिभाऊ आणि सुशीला म्हणतात? हो, कमालच झाली. का म्हणतात पण ते? काय माहित? बाईसाहेब, हा, आजपासून मी तुमच्या दवाखान्यातली नोकरी सोडतो. काय? तात्काळ या क्षणापासून. ठीक आहे. ठीक आहे? काय ठीक आहे? याचा अर्थ काय? अहो नोकरी करायची भाषा तुम्हीच करताय, मग मी काय बोलणार त्याच्यात? अरे हसू नको. दाट फाडून टाकेन. कोल्हे लावला सुद्धा दाट शिल्लक ठेवणार नाही. समजलं? हरिभाऊ, अहो कशाला रागवताय? लहान आहे तो. हो, मा हिमली झाले काट. तिची 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 फूस मिळाल्यापासून. कोणाची फूस? ते छान म्हणे नर झाले नर. पण साधं बँडेज बांधता येत नाही. आयडियन आणि बेन्झायमला फरक कळत नाही तो नाही. इंजेक्शन द्यायला काही जवळ आली ना की पेशंट अगदी ठणाणा करतात.
ओ पोत्या जाऊन गुप्तावत अशी ही बया दंडात सुई उपसते आणि माझ्याशीच वर कणकणते आणि तुम्ही कुशाल मला नोकरीवरून जा म्हणता. ओ किती 20 वर्ष मी इथे दवाखान्यात नोकरी करतोय त्याचं काय? मी तुम्हाला नोकरी सोडा असं सांगितलेलं नाहीये. नोकरी सोडायची भाषा तुमचीच आहे हरिभाऊ. तो माझा काढव खाल्ला भविष्याचा मूर्खपणा. हा. काय झालं हरिभाऊ? हे बघ काही विचारू नको. अगं तू सुशीलाबाईंची तिथे निवड केल्यापासून यांची आणि त्यांची सारखी भांडणं होत आहेत. हो मी नाही भांडत, त्याच भांडतात माझ्याशी. माझी काय पोझिशन आहे की नाही या दवाखान्यात? हो गेली 20 वर्ष मी इथे नोकरी करतोय. हरिभाऊ तुम्ही दवाखान्यात जा, मी येऊन बघते. आता काही तुम्हीच सांगा. तुम्ही दवाखान्यात इतकी वर्ष होता बरोबर, चुकून तरी आपलं भांडण झालं का? नाही किरकोळ मतभेद सोडून द्या हो, पण चुकून केव्हा तरी कधी असं. तुम्ही जा म्हटलं ना, मी येऊन बघते. हा मगाशी ते राजश्री येऊन गेले फटपटीवरून. कोण राजश्री? ते बागायतदार पाटलांचे कुलदीपक. अच्छा जयश्रीराम. अहो मग त्याला आत नाही का बोलवायचं? खरं म्हणजे मी बोलवणार होतो, पण बोलवलं केवळ नंदूताईच. मला पाहतात ना काहीतरी निरोप असा फुटफुटला आणि पाहिला. काय बोलला ते माझ्या लक्षात येत नाही. राहू दे. तुम्ही काय बोलू नका ना. हेमाताई खरं म्हणजे हा कोणाचे आहे दारात उभा न करण्याच्या लायकीचा म्हणून आहे. पक्का चालू आहे चालू. कुणाबद्दल बोलतात तुम्ही हरिभाऊ? नाही त्या नर्स आहेत ना त्यांच्याबद्दल. खोटं. ओके, खोटारडे आहात तुम्ही. नाही हो खरंच त्यांच्याबद्दल. हा हो आलो ना. आलो. तेव्हा कोण बोलला होता? नंदूताई. नंदू? मम्मा, ही माणसं पुरतं कळून समजून न घेता एखाद्याबद्दल इतकं वाईट का गं बोलतात? काय सांग? पुन्हा एवढ्या टप्पूशी मैत्री करणे ती मी बेजबाबदार आहे का? खरं खरं सांगा, थोडंसं बोलू नको. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? अगं हो, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कुणाबद्दल बोलतेस तू? असं काय करतेस मम्मा? आताच तर हरिभाऊ बोलले ना तुझ्या पुढ्यात. हा हरिभाऊ ना, अगं त्यांना चांगली खरमरीत समज आली ना. हे बघ किती छान तयार झाली आहेस आणि डोळ्यात काय पाणी. समारंभाला जायला उशीर होतोय ना तुला. जा जा बघू आधी. हे बघ मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. जा आणि तुझा कार्यक्रम संपला की मला कळ, म्हणजे मग मी न्यायला येते. अगं पण हेमा, अगं जे काही चालू माणूस आहे का? कुणाही सभेत रोज तरी दारात उभा करू नये इतकं नाराज आहे का तो? राहू देत ना. हरिभाऊचं तोंड कसं आहे आपल्याला ठाऊक आहे ना. तुम्ही का उगाच मनाला लावून घेताय? हे बघ इतकी छान तयार झाली आहे आणि काय डोळ्यात पाणी आणतेस? नीट बघू लवकर. अगं समारंभाला उशीर होतोय तुला. चल ये. मी काय म्हणते, सुशीलाबाई कामावर वेळेपर्यंत मी एक जाऊ का दवाखान्यात? नाही नको, राजूला आवडणार नाही. नाही, आपला समज ना अगदी चुकीचं आहे. परवा मी बोलले होते यांच्याशी, पण तेव्हा हे काही नाही म्हणाले नाही. हे बघ राजूला काय आवडतं आणि काय नाही हे तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती. अगं फॅनीशी त्याचा डिवोर्स झाला ना, हे आमचं नशीबच म्हणायला. आणि हे बघ आता यानंतर तू त्याच्याबरोबर अगदी सावली सारखी उभी राहा. काय म्हणतेस? हॅलो डॉक्टर दुभाषी ना? मी मुळगावकर बोलते. हो त्यांच्याकडे द्या जरा. हो मी मगाशी पण फोन केला होता. अगं फॅनीच्या प्रकरणापासून ना तो फारच हळवा झाला. तेव्हा आता तू त्याची काळजी घ्यायला हवीस. वेळीच त्याला घटस्फोट मिळाला ना हे आमचं नशीबच समजायचं. हॅलो हो काय म्हणताय? पुन्हा चेकअपसाठी पाठवायला हवं
तिला मरण आहे. अहो पुन्हा चेकअप साठी जर पाठवलं ना तिला, अहो कंटाळते ती. बरोबर, तुम्ही येणार आहे का तिला न्यायला? ठीक आहे, हो मी तयारी करून ठेवते. बरं, नंदुताईंना पुन्हा दवाखान्यात जायचं आहे. हो नुसतं चेकअप साठी. बरं मी दवाखान्यात सांगून देते. हो. राजू अजून कसं नाही याला? नाही यांची वेळ झाली त्यांची. क्लब मध्ये जाऊन येतो बोलले होते. क्लब मध्ये? म्हणजे तुम्ही दोघं फिरायला जात नाही? नाही सुट्टीच्या दिवशी जातो ना आम्ही बाहेर. बरं हे बघ, मी हरिभाऊला खरमरीत समज देणार आहे. जयसिंग बद्दल काही बोलायचं नाही. पण तू सुद्धा राजूला जरा सांग. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे काय? नंदूला एका शब्दाने दुखवायचं नाही, तिला काही बोलायचं नाही. हे बघ, मी तिची जबाबदारी घेते. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं मला आवडणार नाही. हे रे काय तुझी राजी यायची वेळ. अरे जरा लवंगवाईत पतीसारखा वाट. तेव्हापासून वाट बघते ती तुझी. मला सांग, काय गंदू केली का? हो, गॅदरिंग नाही का तिचा आज? काय रे? ती कॅन्टीनला जायचं, तिला तू आपला गाडीतून का नाही पाठवलंस? अहो आपल्याच गाडीतून गेली आहे ना ती. नाही, त्या जयसिंग बरोबर त्याच्या मोटरसायकलवर बसून गेलेली पाहिली मी तिला इतक्यात. अरे गेली असेल, त्यात काय? गेलीच नाही मम्मी, तू थांब जरा. नाही, माझी पेशंट वाट बघते, मला निघायचं. मला तशी बोलत मम्मी थांब थोडं. मम्मी नॉनसेन्स. पण मी म्हणते त्यांना नाही आवडत तर का बोलावं? सोडून द्या मला. कसं सोडून द्यावं? माझा या घराशी काही संबंध आहेत नाही. हे बघा मम्मीने मला विचारून बघा. नंदुताईंना कोणी दुखवायचं नाही, त्यांना लागेल असं कोणी काही बोलायचं नाही. मग कसे मग ती कशी वागली तरी आपण तिथे लाड करायचे? अहो मम्मीने तिची सगळी जिम्मेदारी घेतली आणि तुम्ही उगाच का डोक्यात राग घालून घेताय? तेव्हा मम्मी नंदूची आई असली तरी मी तिचा थोरला भाऊ आहे. मम्मीला घर आणि दवाखाना या पलीकडे काही दुसरं जग माहित नाही. लोक तिच्याबद्दल बाहेर काय बोलतात ना ते ऐकावं लागतं मला. तुम्ही आपल्याबद्दल लोक बोलत होते तेव्हा मम्मीने ऐकून घेतलंच ना. मग तेव्हाही आपण हॉटेलमध्ये जाऊन राहिलो लग्नाआधी, असं नाही कोणी लोक बोलले. म्हणजे नंदुताई आय एम सिम्पली डिस्कस्टेड विथ हर. तुम्ही कपडे बदला, मी चहा ठेवते. चहा करच, पण चहा बरोबर काहीतरी खायला करून ना. वा, मुक्त कुठे आहे? मम्मी दवाखान्यात गेले. आणि ठकूताई? अहो आज गॅदरिंग आहे ना त्यांचं. हो हो, जाऊ दे, खेळत ना, जाऊ दे. बर, तू असं कर, चहा बरोबर सुंदर खुडा कर. नको बेदाणे वगैरे टाकू नको नको. कांदा पोहे केलेस तरी चालतील ना. आपण हे बघ झटपट करा, लगेच कर. बटाटे पोहे केलेस तरी चालतील, आपल्याला काय. चालेल, पण त्याआधी ना मम्मीकडून किल्ल्या घेऊन ये. किल्ल्या? कसल्या किल्ल्या? ह्या सगळ्या जिन्स आहेत ना त्या मम्मीने कपाटात ठेवल्या आहेत. हट! म्हणजे एवढा सुद्धा तुझ्यावर विश्वास नाही आहे त्याचा? नाही माझ्यावर विश्वास आहे हा. पण अच्छा, म्हणजे माझ्यावर नाही. बर, बस ठीक आहे, बघून घेईन मी. हा, बघून घेईन. बर, तू येईन ना रिकामी ही तरी घरात आहे ना? हो, पण कशासाठी हवी? हे बघ, आण म्हटलं की घेऊन ये. भाजी चौकशा करू नये. तू सासूरवरती नाहीस ना? आणते. पण लवकर पण. तुला समोसे आवडतात नाही का? मला असं म्हणाली होतीस ना परवा? मी कधी बोलले होते? म्हणाली होती, आठवण नसेल तुला का त्याची? नाही हो पप्पा. कोर्टाच्या कॅन्टीन मधून आज समोसे आणलेले आहे. मी म्हटलं त्याला, आमचा सूनबाईचा बऱ्याच दिवसाचा आग्रह आहे किंवा पप्पा, मी बघितलं ना
पोटात काढू नये हा अगं, तुला या रीती भाती हेमा कधी कळायच्या आहेत ग? कधी कळणार आहे? हे बघ ये ना नाही अगं मला घे ग लाजू नको घे घे पप्पा मला नको आणि तुम्ही देखील खाऊ नका तो. हे बघ म्हणजे कसं काय वरचं आवरण आहे ना ते माहिती आहे तळलंय सपोला म्हणजे म्हणजे काहीच नाही हे बघ. बिलकुल लगेच नाही. पाहिलं असं बघ एखादा खाऊन बघ तो मला नको आणि तुम्ही खाऊ नका पप्पा. अगं त्यामध्ये काही नाहीये तुम्ही ऐकणारच नसाल तर बर हेमा तू आता लवकर पळ आणि औषध पाहिजे हेमा, फ्रीजमध्ये ठेवलेल्या लेक्टोस मेसिनच्या टिप्स आहेत का ग? हो आहेत ना. हे काय करताय? नाही हिला विचार होतो काय? की जमलं हा थोडेसे समोसे घेऊन आलोय आमच्या कॅन्टीन मध्ये ना आमचा राहू भाई आहे ना तो छान अगदी सुंदर समोसे नंदूचा 8 दिवसाचा वाटतो होता ना कसला? म्हटलं घेऊन जाऊया हो तुझ्या आग्रहा खातर आणखी हा मी एक घेतोय बाकीच्या गुरु आतमध्ये घेऊन पळ 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 तुला एक खा चालेल म्हणजे काय लहान पोरांनी खाल्लं ना मुलांनी खाल्लं म्हणजे आपण खाल्ल्यासारखंच आहे ना बर माझ्या उत्तर पाणी होय. बैस ना उभा काय राजू कडून तुला घटस्फोट मिळाला द्या. तुझं हेमाशी लग्न सांग सगळं काही व्यवस्थितरित्या येता सांग अगदी तुझ्या मनासारखं पार कर तरी तुझा चेहरा असा चुटकी का रे पप्पा तुम्ही जर नीट ऐकून घेणार असाल ना तर काही गोष्टी मला तुमच्या कानावर घालायच्या आहेत. नंदू बद्दल हो मग ते तुझ्या मम्माला मला सांगून काही उपयोग नाहीये. नंदूच्या मायेने मम्मा आंधळी आणि भैरी पण झाली. राजू राजू तू काय सांगणार आहेस याची पुसटशी अंधुकशी कल्पना मला पण ते ऐकून होणारा मनस्ताप मला परवडण्यासारखा हा आता मी थोडंफार कुपत्य करतो तेवढं बस झालं ना आणखी नको रे बाबा आणखी या काळजा नको मग एकूण चालले ते प्रकार असे उघड्याने बघत राहायचे. राजू आता उरलेल्या आयुष्यात मी कधीही कुणाला नकोयचं नाही असं ठरवलंय तू तुझ्या मनाला सांग पण पप्पा अरे नंदूला धाक असला तर तो किताब आहे पण नंदू बद्दल मम्मी ऐकून घ्यायला तयारच नाहीये तर मला खरं नाही वाटत चला मी जाऊन येते तुझ्यावर. मुक्ता जरा थांब काय?
बद्दल काहीतरी सांगायचंय. नंदूबद्दल मला कुणाकडून काही ऐकायचं नाही. झालं म्हटली खात्री. नो असं नाही चालणार ना, असं नाही चालणार. डोंट बी अनरिझनेबल. तुला ऐकून घ्यावंच लागेल. अरे आम्ही बाकीची माणसं काही नंदूचे वैरी नाही आहोत ना. अहो पण दवाखान्यात पेशंट वाट बघतायत माझी. मग आम्ही काही शोरबाच्या गप्पा मारण्यासाठी थांबत नाही तुला इथं. हे बघ, तुला जे काही सांगायचं असेल ना ते यांना सांग. मी तुलाही सांगणार नाही, पप्पा नाही सांगणार नाही. पण मी नंदूला आज जर बोलणार आहे त्यात तुम्ही कोणी मध्ये पडलात तर मात्र बघा. नाही राजू थांब. खाली खाली आधी. नंदूला तू काहीही बोलायचं नाहीये. तिला कुणी दुखवायचं नाहीये. माझ्या गळ्याची शपथ आहे तुला. पण का मम्मी तू नंदूबद्दल एवढी हल्ली का झाली आहेस? अगं बोलायच्या ठिकाणी बोललाच पाहिजे. मला कळत नाही तू एवढी हल्ली का झाली आहेस? हे बघ, ते तुला नाही कळायचं, कधीच कळायचं नाही. पण मी तुला सांगतेय, नंदूला कुणीही काही बोललेलं मला आवडणार नाही. तिला तिला काही बोलू नकोस. माझ्या गळ्याची शपथ आहे. तू एवढं मला लावून घेऊन असलीस तर मी तरी कशाला बोलू? हे बरोबर नाहीये मुक्ता. अगं नंदू तुझी लाडकी लेक असली तरी लाड कराव्यात की. खाण्यात पिण्यात कपड्या लत्यात लाड करावे. मलाही नंदू एकूच एक बहीण आहे आणि मी तिचे लाड काही कमी नाही केले. गेल्या दोन तीन महिन्यात नंदूने पाण्यात सारखा पैसा उधळलाय. ती जे म्हणेल ते तिला घेऊन दिलाय. ती म्हणाली किती आणला 2-3 हजार रुपयाच्या साड्यांची किती खरेदी केली ना याची गणतीच नाही. पप्पा हिराची येण्याची ऐपत तरी आहे का आपली? पण नंदूने हट्ट पुरवला आणि मम्मीने तो पुरवला. मी एका शब्दाने काही बोललो नाही. पण मुलीचे लाड पुरवण्याची काही मर्यादा असतात. तो जयसिंग पाटील काय लायकीचा माणूस आहे ना ते अख्ख्या दुनियेला ठाऊक आहे. दरवर्षी त्याला एक नवीन मोटरसायकल आणि फिरवायला नवीन पोरगी लागते. एका मुलीने तर जीव दिलाय त्याच्या पायी जीव. आमदारचा पोर आहे म्हणून वाचला तो, नाहीतर हात घालत पडला त्याच्या हातात. आणि तो हिचा जीवलग मित्र. तो हिचा जीवलग मित्र. गावभर त्याचबरोबर ही फिरत असते. लोक तिकडे हिरत असते. लोक तिच्याबद्दल काय काय बोलतात ना ते ऐकायला ते सर्व मान खाली जाईल तुमची. मुक्ता मी तू कितीतरी वेळा सुचवलं होतं. तू एकदा तरी त्या नंदूला समज द्यायला हवी होती. तू सुद्धा या घरात तुम्ही परके लागून नाही येत आता. तू सुद्धा त्याला समजायला हवं होतं. पप्पा मी माझ्या परीने समजावत असते हो. पण त्या सगळं हसण्यावरच येतात. अजून अल्लड आहेत ना त्या. कसली आली पक्की बनत व्हायला लागली आहे ती. शर्मेची गोष्ट सांगतो पप्पा तुम्हाला. मॅच साठी दिल्लीला म्हणून नंदू गेली टीम बरोबर. आता मॅचेस संपल्यावर टीम बरोबर तिने परत तो यायला. ती एकटी त्या हॉटेलमध्ये ड्रेसिंग बरोबर राहिली. असल्या गोष्टीची गावभर घेऊन झाल्याशिवाय राहील. मुक्ता ही गोष्ट तुला माहित होती आणि तू तरी सुद्धा तू तिला काही बोलली नाही. मला त्यात काही वावगं वाटलं नाही. तो जयसिंग त्याच्याशी लग्न करणार आहे का? आणि तो करतो म्हणाला म्हणून त्याचा बाप त्याला संमती देणार आहे का? हे बघ या सगळ्या गोष्टी नंतर त्या काळात नंदू त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये राहिली हा अक्षम्य अपराध आहे. आणि तिला पाठीशी घालणं ना हा अक्षम्य बेजबाबदारपणा आहे मुक्ता तुला. हे बघ तुझ्याकडून माझी अपेक्षा नव्हती ग. मम्मी तुला झालं तरी काय ग? मिंद्यासारखा मान खाली घालून तू सगळं कशाला ऐकतेस? शुद्ध वर्तनाबद्दल तर तुझा तोडगा कुठे मावडला? तोवर काय हेमंत राजूची रक्षण करायचं हे भेटणारी तू होतीस ना. लग्न झाल्याशिवाय राजूला या घरात कसली खेळ करू देणार नाही हे बोलण्याला देखील तूच होतीस ना. तुला कळायला हो नंदूचं आज ना उद्या लग्न व्हायचंय. तिला दुसऱ्याच्या घरी जाऊन नांदायचंय आणि ही गोष्ट जर छट करणी झाली तर तिला कोण सांभाळून द्या. मम्मी तुला बजावून ठेवतो मी. उद्या नंदूच्या आयुष्याचा जर सत्यानाश झाला तर त्याला तू जबाबदार ठरशील. थांबा. पुरे झाला.